नमस्कार मंडळी, सिद्धीज युनिवर्समध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. आवाजावरून तुम्हाला कळलंच असेल की ती कुरकुरीत अशी आपली शेव झालेली आहे. तर ही शेव कशी बनवायची चला बघूया रेसिपी. गाईज, इथे मी 3 वाटी डाळीचं पीठ घेतलेलं होतं आणि हे चाळणीने पूर्णतः छानपैकी चाळून घेतलेलं होतं. यामध्ये मी टाकलं होतं 1 चमचा ओवा, 1 चमचा मीठ, अर्धा चमचा हळद, पाव चमचा हिंग आणि एक सिक्रेट गोष्ट ज्यामुळे आपली शेव अगदी कुरकुरीत होते, छान होते, मस्त, अजिबात तेलकट होत नाही गाईज. आणि ही सिक्रेट गोष्ट म्हणजे 1.5 चमचा साबुदाणा पीठ. सगळे मसाले एकत्र करून थोडं थोडं पाणी घालून पीठ असं सैलसर भिजवून घ्यायचं आहे. गाईज, पीठ चिकट होतं आणि पाकाप्रमाणे अशी थोडीशी तार धरल्यासारखं जातं, तेव्हा आपलं मिश्रण परफेक्ट झालं आहे असं समजावं. हाताला आणि पिठाला तेल लावून असे रोल करून घ्यावे. सोऱ्याला देखील आतून पूर्णपणे व्यवस्थित छानपैकी तेल लावून घ्यायचं. एक एक रोल सोऱ्यामध्ये भरून छानपैकी शेव पाडून घ्यायची आहे. गाईज, तेल व्यवस्थितपणे आधी तापवून घ्या. पिठाचा एक छोटासा गोळा आधी सोडून बघा. तो जर पटकन वरती आला तर समजा तेल व्यवस्थित छान तापलं आहे. त्यानंतर शेव सोडा आणि 3 ते 4 मिनिट कमी गॅसवर मंद आचेवर छानपैकी मस्त शेव तळून घ्या. गाईज, शेव सोडल्यानंतर पहिले 20 ते 30 सेकंद शेवला अजिबात हात लावायचा नाही गाईज. त्यामुळे थोडंसं शेवला खुलण्यासाठी टाईम भेटतो. त्यानंतर तुम्ही झाऱ्याने किंवा चमच्याने थोडीशी शेव हलवू शकता. गाईज, खूपच जास्त शेव हलवत बसू नका. तिला थोडंसं तळण्यासाठी टाईम देखील द्या. आपल्याला वाटतं की शेव लाल होते की काय, त्या दाकाने आपण सारखं हलवत असतो आणि त्यामुळे आपली शेव तुटते. एकदम मंद आचेवर घाई न करता शांततेत मस्त शेव तळून घ्यायची आहे. खूपच पटापट आणि झटपट होणारी रेसिपी आहे ही गाईज. फक्त तळण्यासाठी तेल थोडंसं जास्त टाका. तुम्ही बघू शकता इथे आपली शेव मस्तपैकी छान तळून झालेली आहे. खूप छान मस्त कलर आलेला आहे आणि कुठेही चिकटलेली नाही आहे. मोकळी सुटसुटीत शेव आहे आणि आपण थोडासुद्धा यामध्ये सोडा टाकलेला नाही आहे, तरीसुद्धा छान फुललेली आहे. खूप मस्त दिसत आहे. गाईज, इकडे मी सगळी शेव तळून घेतलेली आहे आणि तुम्ही बघू शकता बिलकुल चिकट न झालेली, मोकळी सुटसुटीत सुंदर कलर आलेला आहे. अगदी थोडासुद्धा आपण एक चिमूटभर देखील सोडा टाकलेला नाही आहे यात. त्याचा आवाज बघू शकता तुम्ही, किती क्रिस्पी झालेली आहे. आवाजावरून समजत असेल. अजिबात तेलकट झालेली नाही आहे शेव आपली. आणि सगळे शेव तळून झाल्यानंतर तुम्ही तेल देखील बघू शकता. कढई पूर्ण स्वच्छ आहे. आज रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा, शेअर करा, कमेंट करून सांगा रेसिपी कशी वाटली आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.